नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर मेष राशी असेल तर तुमच्या आयुष्यात अचानक ही मोठी घटना घडणार आहे. यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही संपूर्ण माहिती सांगणार आहे. याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या राशीबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी, तुमच्या नातेसंबंधांबद्दल, पैशाबद्दल, आरोग्याबद्दल काहीही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा. तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार तुमचा चालत नसेल, नोकरीत तुमच्या प्रगती नसेल, नात्यात कटुता आली असेल, संतान प्राप्ती होत नसेल, जीवनात खूप साऱ्या समस्या असतील, अडचणी असतील, काय करावं हे कळत नसेल, तेव्हा आम्हाला तुम्ही मेसेज करू शकतात. आम्ही तुमची पत्रिका बघू, काय दोष आहे, काय अडचण आहे, काय समस्या आहे, त्यावर उपाय देऊ, सेवा देऊ, योग्य मार्गदर्शन करू. यासाठीच व्हॉट्सॲपवर मेसेज करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुमची मेष रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात एक अशी अचानक मोठी घटना घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळदेव हे ऊर्जा, साहस, पराक्रम आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जातात. मेष राशीचे लोक जन्मतः धाडसी, जिद्दी आणि कोणत्याही संकटाचा सामना न घाबरता करणारे असतात. परंतु गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात अनेक अडथळे, तणाव आणि आर्थिक किंवा मानसिक अडचणी येत होत्या. अनेकदा प्रचंड कष्ट करूनही योग्य ते फळ तुम्हाला मिळत नव्हते. पण आता ग्रहांची स्थिती अशी काही बदलत आहे की तुमच्या आयुष्यात एक खूप मोठी आणि सकारात्मक उलथापालथ होणार आहे. ही घटना तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहे. मित्रांनो, ही मोठी घटना नेमकी काय असणार आहे? ग्रहांच्या या दुर्मिळ आणि शुभ योगामुळे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहेत. सर्वात आधी बोलूया तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल. जर तुम्ही अनेक दिवसांपासून नोकरीत पदोन्नतीची किंवा नवीन नोकरीची वाट पाहत असाल तर अचानक तुम्हाला एक अशी मोठी संधी चालून तुमच्या समोर येईल जी तुमच्या करिअरला एक नवीन उच्च शिखरावर घेऊन जाईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. तुमचे वरिष्ठ किंवा अधिकारी तुमच्या कामावर प्रचंड खुश होतील आणि तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी किंवा मोठे पद मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून अडकलेले पैसे आता अचानक परत मिळतील किंवा एखाद्या अचानक मिळालेल्या करारातून प्रचंड धनलाभ तुम्हाला होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही अचानक घडणारी घटना तुमच्या आयुष्यासाठी आर्थिक समृद्धीचे दालन उघडणार आहे. केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक क्षेत्रातच नाही तर तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यातही हा बदल अत्यंत सुखद आणि आनंददायी असणार आहे. जर तुमच्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून काही वाद, कौटुंबिक मतभेद किंवा अस्वस्थतेचे वातावरण असेल तर अचानक या सर्व समस्या आता संपुष्टात येतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेम, आदर आणि विश्वास वाढायला लागेल. जर तुमच्या किंवा घरातील कोणाच्या लग्नाची बोलणी वारंवार रेंगाळत असेल तर अचानक एखादे उत्तम स्थळ चालून येईल आणि शुभ कार्य पक्के होतील. ज्या दाम्पत्यांना अपत्य प्राप्तीची आतुरतेने प्रतीक्षा आहे त्यांना घरात एखादी अत्यंत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. जुने मित्र, नातेवाईक किंवा एखादी अनोळखी व्यक्ती अचानक तुमच्या मदतीला धावून येईल ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही अपेक्षा केली नसेल. ही घटना तुमच्या आयुष्यातील दुःखाचे सर्व सावट दूर करून आनंद आणि शांती घेऊन येणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो, तो म्हणजे ते कितीही मोठे संकट आले तरी कधी हार मानत नाही. परंतु काही वेळा घाईघाईत घेतलेले निर्णय किंवा अतिउत्साहात नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे या अचानक घडणाऱ्या मोठ्या घटनेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जेव्हा आयुष्यात अचानक मोठे यश, प्रसिद्धी किंवा धनलाभ होतो तेव्हा डोकं शांत ठेवा. अत्यंत हे आवश्यक आहे. मंगळदेवाच्या प्रभावामुळे तुम्हाला स्वभावात थोडा राग किंवा घाई गडबड निर्माण होताना दिसेल. पण या काळात तुम्हाला कमालीची संयम बाळगावा लागेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी घाई करू नका. घरातील ज्येष्ठांचा आणि अनुभवान लोकांचा सल्ला घ्या. तुमचा आत्मविश्वास मजबूत ठेवा, पण अहंकाराला मनात स्थान देऊ नका. मित्रांनो, आता पाहूया की या शुभ काळाचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आणि सर्व नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी तुम्ही कोणते सोपे उपाय करू शकतात. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे दर मंगळवारी मारुती रायांची म्हणजे हनुमानाची उपासना करा. तुमच्यासाठी हे फलदायी आहे. दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा, सुंदरकांडाचे पठण करा आणि हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व विघ्न दूर होतील आणि तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा काही पटीने वाढेल. याशिवाय शक्य असल्यास लाल रंगाच्या वस्तूंचा जसे की लाल कपडे, गूळ किंवा मसूर डाळ याचे दान गरजू व्यक्तींना करा. सूर्यदेवाला अर्घ्य द्या. गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला. याने तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. शेवटी एवढंच सांगेन की आता कठीण काळ संपत आला असून वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरत आहे. तुमच्या आयुष्यात घडणारी ही अचानक मोठी घटना तुमच्या नशिबाचा कायापालट करणार आहे आणि तुमच्या आयुष्याला सुरक्षा रक्षकांनी भरून देणार आहे.
स्वतःवर आणि तुमच्या कर्मावर पूर्ण विश्वास ठेवा. येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करा आणि सकारात्मक विचार ठेवून पुढे जात राहा. तुमचे भावी आयुष्य अत्यंत उज्ज्वल, समृद्धीदायक, निरोगी आणि आनंदमय राहो हीच आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी पत्रिका बघण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.